नमस्कार. 155वा श्लोक पाहतोय. दिसेना जनी तेची शोधुनी पाहे. पहिल्या ओळीमध्ये कसा विरोध आहे की जे दिसतच नाही आहे, दिसतच नाही आहे ते शोधायचं आहे. दिसेना जनी तेची शोधुनी पाहे. जगामध्ये जे दिसत नाही ते आपल्याला शोधायचं आहे. बरं पाहता गुज तेची आहे आणि बरं पाहता म्हणजे नीट पाहिलं, काळजीपूर्वक लक्ष देऊन पाहिलं तर तिथेच सगळं गुज, तिथेच सगळं गुह्य, तिथेच सगळं रहस्य, तिथेच काहीतरी विशेष आहे. आधी एकतर दिसत नाही आहे ते शोधायचं आणि ते शोधायचं तर तेच महत्त्वाचं आहे असं पण लगेच सांगतात. लहान नातवंडांशी खेळताना आपणच कुकूक करतो आणि खरं म्हणजे त्याला शोधायचं असतं आणि मग आपल्याला माहीत असतं ते आपण खोटं खोटंच करतो ना. इकडे बघ तिकडे बघ, कुठं लपलाय ते माहिती आहे तरी पण खोटंच बघायचं. असं खरं म्हणजे वाटतंय की अरे गुज आहे, दिसत नाही आहे तरीही शोधायला सांगता आहे. पुढे म्हणतात कधी घेऊ जाता कदा आढळेला. हातात घ्यावं म्हटलं तर हातात येत नाही आणि ज्यांनी सर्व कोंडाटले ते कळेना. बरं सगळीकडे आहे. श्लोक वाचता वाचता मला आठवण तशीच झाली की आपण लहान नातवंडाशी खेळतो आहे. ते नातवंड कुठे लपलं आपल्याला माहीत आहे तरी देखील तिथे नाही बघायचं, सगळीकडे बघायचं आणि मग आनंद घ्यायचा. सगळीकडे तो ईश्वर कोंडाटून भरलेला आहे आणि म्हणतात काय तर तो दिसत नाही आहे जगात कुठेच तरी देखील त्याला शोधायचं आहे. शोधायला गेलं, अगदी नीट पाहिलं तर तेच खरं रहस्य आहे, तिथेच गुज आहे, तिथेच गुह्य आहे, तेच विशेष आहे, तेच आत्मज्ञान आहे, तेच ब्रह्मज्ञान आहे. त्यामुळे ते शोधायचं आहे. हातात पकडावं म्हटलं तर हातात येत नाही आहे, पाऱ्यासारखं निसटून जात आहे आणि जगात सगळीकडे ते भरलेलं पण आहे. असं एक कोडं ह्या श्लोकामध्ये समर्थांनी जणू काही आपल्याला घालून दिलेलं आहे. खरं आहे बाबा बेलसरे यांनी परमार्थाची व्याख्या केली आहे. बेलसरे बाबा म्हणतात या दृश्य जगामध्ये हे जे दृश्य जग दिसत आहे, दृश्य वस्तूंचा एवढा बाजार भरलेला आहे, या सगळ्या बाजारात राहून अदृश्य आत्मवस्तूचा शोध घेणं म्हणजे परमार्थ. दृश्य वस्तूच्या बाजारात अदृश्य वस्तूचा शोध घेणं म्हणजे परमार्थ आहे. या परमार्थातल्या म्हणजे या परमात्म्याला, या ब्रह्माला, या आत्मवस्तूला, या ब्रह्मवस्तूला आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सगळा जो परमार्थाचा विषय तो हाच आहे, कुठून तरी त्या परमात्म्याला जाणून घेणं. आता ही शोधण्याची जी विद्या आहे ती खरी संत सहवासात आहे. संतांच्या सहवासाचा, सज्जनांच्या सहवासाचा इतक्या वेळा समर्थांनी आपल्याला अगदी महत्त्व सांगितलं आहे की शोधायला खरं जायची आवश्यकता नाही. कसं शोधावं हे सांगण्याची गोष्ट सगळी संत सहवासामध्ये आपल्याला प्राप्त होते. आता खरं तर आपल्याला असं वाटेल की न दिसणाऱ्या या आत्मवस्तू शोधायची कशासाठी, दिसत नाही आहे ना, मग कशाला भानगडीत पडायचं. तर याच्यामध्ये आपल्याला काय असाध्य ते साध्य करावे. समर्थांचं ते कठीण आहे, दिसत नाही आहे पण तरी ते साध्य करायचं आहे. आणि नेहमीप्रमाणे की चर्मचक्षुला ते दिसणारं नाही आहे. बरं समजा अगदी शोधून अनुभव घ्यायचा तर कसं काय घेणार. शोधण्याचा जो मार्ग आहे दिसतच नाही आहे तर काय करणार. त्यामुळे सगळं असं वरवर पाहता आपल्याला चमत्कारिक वाटेल की दिसत नाही आहे तरी शोधायला सांगतायत, सगळीकडे भरलेलं आहे असं पण सांगतायत. आणि मग खूप विचार केला की विचारांती ते आपल्या लक्षात येईल की जसं बाहेर दिसतं आहे ते बाहेरचं जे दिसतं आहे ते बघण्याची आपल्याला सवय झाली आणि म्हणून आपण गडबडतो आहे. जे दिसतं आहे, चर्मचक्षु दिसतं आहे तेच बघण्याची आपल्याला सवय झाली. त्यामुळे पुष्कळ वेळा असं होतं की जे महत्त्वाचं आहे ते दिसतच नाही. या बाहेरच्या या सगळ्या दृश्य जगाच्या ह्याच्यात पडतो आहे. त्यामुळे ते महत्त्वाचं काय आहे ते आपल्याला शोधावं लागतं, समजून घ्यावं लागतं. व्यवहारातली उदाहरणं द्यायची म्हटली तर खरंच आहे, छान खोबरं असतं ते त्या नारळाच्या करवंटीच्या आत असतं ना. करवंटी बाजूला केलं तेव्हा आपल्याला ते खोबरं मिळतं आहे. किंवा अगदी आता फणसाचे दिवस आहेत तर ते गरे मिळवायचे तर वरचं सगळं काढून टाकायला हवं. अगदी तसंच आहे, या सगळ्या दृश्य जगातल्या गोष्टी काढून टाकल्या की मग आपल्याला गुह्य गूढ काय जे आहे रहस्य विशेष ते ब्रह्मवस्तू दिसणार आहे. समर्थांनी असं म्हटलं आहे प्रगट हे जाणावे असार. सहज आपल्याला कळेल जे काही प्रगट आहे, जे काही दिसतं आहे ते असार जाणावं आणि गुप्त ते जाणावे सार.
आणि जे गुप्त आहे, गुह्य आहे, ते महत्त्वाचं आहे. ते लक्ष देऊन पाहावं. आणि हे वरवरचं जे आहे, असार आहे, ते काढून टाकावं. नेहमी आपण उदाहरण घेतो की पाण्यावरती जे शेवाळ आलेलं आहे ते दोन्ही हातांनी बाजूला केलं की आत आपल्याला निर्मळ पाणी, स्वच्छ पाणी दिसतं. गुरुमुखे, पुढली ओळ महत्त्वाची, गुरुमुखे हा विचार उमजो लागे. तर हे सगळं जे की आहे हे गुरुमुखातून जर आपण ऐकलं तर आपल्याला ते समजायला लागेल. संतांच्या सहवासात, सद्गुरूंच्या मुखातून ऐकलं की ही न दिसणारी गोष्ट, चर्मचक्षुला न दिसणारी गोष्ट आपल्याला सहज दिसणार आहे. आता काय बघायचं आहे कळलं आहे, रस्ता पण कळला आहे. आता फक्त जे प्रयत्न आहेत तेच आपल्याला करायचं आहे. म्हणजे डोळ्यांनी दिसणारं जे आहे ते सगळं गौण आहे, ते काही फार महत्त्वाचं नाही आहे. आणि जे मुख्य आहे ते काही दिसत नाही आहे, जे गुह्य आहे ते दिसतच नाही आहे. आपण झाड आपल्याला दिसतं छानपैकी, केवढं फुललेलं झाड आहे, फळाफुलांनी बहरलेलं झाड आहे, पण न दिसणारी मुळं जी आहेत त्या मुळांच्या आधारावरती आहे. एवढे मोठमोठे टॉवर आपल्याला दिसतात, ते दिसणारे आहेत, पण त्याचा जो न दिसणारा पाया आहे त्या पायाच्या आधारावर ते टॉवर आपल्याला दिसतात. अगदी आपण पंखा, लाईट, AC सगळ्या गोष्टी आपण पाहतो आहे त्या आपल्याला दिसत आहेत, त्याचा उपभोग आपण घेतो आहे, पण त्या ज्या आधारावर, ज्या विजेवरती चालत आहेत ती वीज आपल्याला दिसत नाही. तसंच आपल्याला आहे की हे जे काही शरीर आहे, हे शरीर आपल्याला दिसतं आहे, ते चालवणारा जो आहे तो काही आपल्याला दिसत नाही. त्याला आपल्याला पाहायचं आहे, त्याला आपल्याला शोधायचं आहे. ते जे आत्मतत्व आहे, तो जो आत्मा आहे, कळतं तर आपल्याला की आत्मा आहे म्हणून आपण जिवंत आहोत. या शरीराचं काय खरं नाही, ते आहे आणि नाही, पण आत्मा आहे म्हणून ते शरीर जिवंत आहे वगैरे वगैरे. पण ते जे न दिसणारं आहे ते समजण्यासाठी आपल्याला अंतर्मुख व्हायला पाहिजे, संतांचा सहवासात राहायला पाहिजे, सद्गुरूकडून कळून घेतलं पाहिजे. आपण पण अंतर्मुख व्हायला पाहिजे, म्हणजे संत काय सांगतायत ते आपल्याला कळेल. दृष्टी आपली आत वळवली पाहिजे. आणि मग हा जो ब्रह्मांड व्यापून राहिलेला जो परमात्मा आहे तो आपल्याला समजेल. असं आहे की खरंच आहे, हा ब्रह्मांड व्यापून राहिलेला परमात्मा इतका सहज कसा बरं आपल्याला कळावा? इतका सहज नाही आपल्याला कळणार. इतका पण काही तो सहज कळण्यासारखा सोपा नाही. इतका तो आत आहे ना, दिसणाऱ्या गोष्टींच्या आत दडून बसलेला आहे. सांगितलं आहे सगळीकडे कोंदाटून भरलेला आहे, आहेच आहे सगळीकडे. आता शोधा. खरं तर विचार करायला झालं तर निसर्गाच्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला परमात्म्याचं दर्शन होतं. सध्या आपण पाहिलं की बहावा एवढा फुलला आहे, अशी पिवळ्या पिवळ्या नुसत्या माळा लागलेल्या आहेत. हे सगळं काय, कसं अचानक होतं? कुठून असं सगळं निसर्ग फुलून दिसतो? तर हे सगळं परमात्म्याचं करणं आहे. खरोखर असं आश्चर्य वाटतं की निसर्ग रोज होणारा सूर्योदय, रोज होणारा सूर्यास्त, हे सगळं कुठून येतं? तर ही सगळी परमात्म्याचीच किमया आहे. या सगळ्यांमध्ये तो परमात्मा आपल्याला दिसतो, परिणाम आपल्याला दिसतात. त्याला शोधायचं असेल तर याच्यातच त्याला आपल्याला पाहावं लागेल. समर्थ त्या आत्मारामाचं वर्णन करताना म्हणतात, करी घेता यावे टाकीता न जाईल. काय गंमत आहे बघा. घेता येते, आत्ताच्या श्लोकात पण आपल्याला त्यांनी सांगितलं, घेऊ जाता घेता न ये. तिसरी ओळ आहे मला वाटतं. करी घेऊ जाता कदा आढळेना. करी घेऊ जाता, हाताने घ्यायचं म्हटलं तर येत नाही. एका कवितेमध्ये पण समर्थांच्या अभंगात पण म्हटलं आहे, करी घेता न ये. ती आत्मवस्तू की हातात घेता येत नाही, दाखवता येत नाही, देता घेता येत नाही. टाकीता न जाये, टाकून द्यायचं म्हटलं तर जात नाही. काय गुह्य आहे बघा. घेता येत नाही आणि टाकता पण येत नाही, म्हणजे आहेच आहे. ऐसे रूप आहे राघवाचे. या जे आत्माराम आहे, ह्या आत्मारामाचं, या ब्रह्मवस्तूचं रूप असं आहे, कधी घेता न ये आणि टाकीता न जाई. पुढे म्हणतात, असे रूप पाहता न दिसे. आणि पुढली ओळ फार छान आहे, रूप पाहता न दिसे. आपल्याला जी गोष्ट पाहायची आहे ती आपल्यापेक्षा वेगळी असायला हवी, तेव्हा ती डोळ्यांनी आपल्याला दिसेल. ते म्हणतात, डोळा भरलेसे सर्व काळ. तो सर्व काळ डोळ्यातच भरलेला आहे. माझ्याच डोळ्यात घातलेलं काजळ मला दिसणार कसं? आरसा घ्यावा लागेल. तसं माझ्या डोळ्यामध्ये तो आहेच आहे, त्याला बघायचं कसं? मग त्याला बघायचं असेल तर आपला मनरूपी आरसाच आपल्याला हवा, मनानेच त्याला आपल्याला पाहायला हवं. म्हणून ते आपल्याला सांगतायत. आता
खरं तर असं आहे की ह्या सगळ्यामध्ये संत साहित्य, संत सहवास, सद्गुरू सहवास ह्या तर गोष्टी आहेतच, पण आपला पण सततचा अभ्यास, आपली पण सततची साधना, या पण गोष्टीची गरज आहे. जसं असतं ना की विज्ञानातल्या सगळ्या शोधांचा जर आपण विचार केला तर त्याच्यात पण आपल्याला दिसतं सतत सतत प्रयत्न करावे लागेल. त्याची जिज्ञासा जराही कमी होऊ द्यायची नाही, तरच त्या विज्ञानातले शोध लागतील असं आपल्याला दिसतं. खरंच आहे, अनेक अनेक प्रकारे अपयश येतं तरी पुन्हा 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 या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. काही वेळा धोके पत्करावे लागतात, तरी देखील विज्ञानाने जे जे काही शोध लावले आहेत, आज आपण किती आपलं सगळं जीवन विज्ञानावर अवलंबून आहे, तर या सगळ्या शोधांच्या मागे वैज्ञानिकांनी केलेले जे काही प्रयत्न आहेत ते पाहिले तर आपल्या लक्षात येईल की खरंच त्यांनी खूप धोके पत्करले आहेत, खूप प्रयत्न केले आहेत. यश अपयश पुन्हा करणं पुन्हा करणं पुन्हा करणं असं करून करूनच त्यांनी हे यश मिळालं. माणूस चंद्रावर गेला आहे, मंगळावर गेला आहे, किंवा अगदी मोठमोठी बर्फाची शिखरं हे केले, प्राप्त केले, सगळं दक्षिण ध्रुवापर्यंत जाऊन आलं आहे. असं सगळं केलं की जगभर त्याचं कौतुकही होणार आहे, कारण केलेलेच असतात तसे प्रयत्न, म्हणजे स्वाभाविकच आहे, कौतुक होण्यासारखीच गोष्ट आहे. आता ह्याच्यात जर कोणी विचारलं ह्याच्यात प्रत्यक्ष लाभ काय झाला, तर ह्याच्यात लाभ बघायचा नसतो. अशा प्रकारचे शोध लागल्यानंतर त्या प्रयत्नांनी लाभ काय झाला हा विचार करायचा नसतो. तसा लाभ काय झाला हे सांगणं पण कठीण आहे. पण असं आपण म्हणू की मानव जात उंचावते, असं विविध शोध लागले विविध क्षेत्रामध्ये. खरोखर हिमालयातली सगळी शिखरं पादाक्रांत केली, आपला माणूस मंगळावर पाय ठेवून आला की मानवानी लावलेल्या शोधामुळे मानव जात उंचावते. अगदी गोष्ट बरोबर आहे. अगदी थोडंसं ब्रह्माच्या बाबतीत पण असंच म्हणावं लागेल. या सगळ्या विश्वामध्ये, या सगळ्या जगामध्ये किंवा विश्वातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो जो परमात्मा भरून राहिलेला आहे, दिसत नाही ही गोष्ट खरी आहे, आणि दिसत नाही आहे म्हणूनच तो भरून राहिलेला आहे, तर त्याचा शोध घ्यायला हवा. आता त्याच्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करायला हवेत, न थकता प्रयत्न करायला हवेत, म्हणजे साधना करायला हवी असं म्हणता येईल. आता शोध घेणारा, आता ह्या 4 ओळींचा अर्थाला तर आपल्याला आता सगळ्या ओळींचे अर्थ म्हटलं तर कळेल. तर याचा अर्थ असा आहे थोडक्यात की शोध घेणारा हा जो कोणी आहे आणि ज्याचा शोध घ्यायचा आहे ते आहे, दोन्ही एकच आहे. आणि दोन्ही एकच असल्यामुळे शोध घेणं, प्रयत्न करणं याचे सगळे व्यावहारिक अर्थ बाजूला पडतात. मग आपल्या लक्षात येतं की जर का आपण 155वा श्लोक पुन्हा वाचला की दिसेना ज्यानी त्याची शोधून पाहे, जे दिसत नाही आहे त्याला शोधायचं. बरे पाहता गोज तेथेच आहे, नीट शोधायचं बरं का. नीट जर आपण परीक्षा घेतली, नीट जर आपण परीक्षण केलं तर तिथेच आहे. गुज रहस्य जे की आहे ते तिथेच आहे. हातात धरलं तर धरता येत नाही, कधी घेऊ जाता कदा आढळेना आपल्याला लक्षात येईल. आढळेना कोंदाटळ आढळ म्हणजे असं हातात येत नाही, पकडता येत नाही आहे. आणि ज्यांनी सर्व कोंदाटले ते कळेना, सगळीकडे भरून राहिलेलं आहे. त्यामुळे आता ह्या आत्मवस्तूबद्दलची ही जी 155व्या श्लोकामधली विशेष माहिती आपल्याला समर्थन दिली ती अगदी आपल्याला पटणारी आहे. आणि असं ते आपल्याला आता शोधून घालायचं आहे. मग आता 156व्या श्लोकामध्ये हे जे आता त्याला जोडूनच म्हणतात, म्हणे जाणता तो जनिमूर्ख आहे. आत्ता आपण काय पाहिलं, 155व्या श्लोकाच्या शेवटच्या भागामध्ये आपण असा विचार केला की शोध घेणारा, आता आपल्याला आत्मज्ञानाचा शोध घ्यायचा आहे, म्हणजे आपण म्हणू जो साधक आहे हा साधक, आणि ज्याचा शोध घ्यायचा आहे ते म्हणजे ते आत्मज्ञान. हे दोन्ही जर एकच आहे, साधक काय किंवा ते ज्ञान काय, हे दोन्ही जर एकच आहे, तर हे शोध घेणं, प्रयत्न करणं वगैरेला खरा अर्थ नाही. परंतु आता पुढल्या श्लोकामध्ये आपल्या म्हणे जाणता तो जनी मूर्ख आहे. मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे, ज्याने मीपणे पाहता पाहावे ना, तर या लक्षिता वेगळे राहावे ना. आता या श्लोकामध्ये आपल्याला कळेल की काय होतं, सगळे असे आपल्या माणसाच्या जीवनामध्ये अशी विसंगती दिसते. आपण जाणता आणि नेणता असे 2 शब्द वारंवार वापरतो. कशासाठी वापरतो आपण हे, तर आपल्याला असं लक्षात येईल की जो स्वतःला जाणता समजतो म्हणजे ज्ञानी समजतो, आता त्याचं जे काही तो स्वतः ज्ञानी आहे, आपण ह्या आत्मज्ञानाबद्दल बोलतो आहे, आपण व्यावहारिक डिग्र्यांबद्दल बोलत नाही आहोत. 2-5 विषयामध्ये PhD केलेला माणूस असा पाहिला आपण तो पुष्कळ नम्र असेल. आत्मज्ञानाबद्दल बोलतो आहे, तर असा जो कोणी आत्मज्ञानी आहे, जो जाणता आहे, त्याला आत्मज्ञान झाला आहे, तो माणूस झालेला म्हणजे संत म्हणूया,
तो इतका सामान्यपणानं वागतो. संत कसं वागतात की नम्रपणानं, ज्याला खरं आत्मज्ञान झालेलं आहे. पण ज्याला खरं आत्मज्ञान झालेलं नाही आहे तो मात्र स्वतःला आणि स्वतःला ज्ञानी समजत असेल तर तो मात्र शिष्टपणाने वागतो. म्हणजे तो खरा नेणताच. तो स्वतःला तो समजतो, जाणता मला ज्ञान प्राप्त झालं असं समजतो, परंतु तसं झालेलं नसतं. केव्हा? तो जेव्हा अशा पद्धतीने वागतो तेव्हा. तर ही जी काही विसंगती इथे आपल्याला दिसते ती लक्षात ये. जो जाणता आहे त्याचं वागणं अगदी साधं आहे, नम्र आहे. म्हणजे डोळ्यासमोर संतच आणायचे की संतांचं वागणं अगदी साधं आहे. ते कुणाशी वाद घालणार नाहीत, मोठ्यांदा बोलणार नाहीत, मी शहाणा असं म्हणणार नाहीत, कोणाला दोष देणार नाही. त्यामुळे ते आत्मज्ञान प्राप्त झालेली ही संत मंडळी ही अत्यंत सामान्यपणानं वागतात. ते जाणते असतात, म्हणजे जाणते सामान्य वागतात. आणि जे नेणते आहेत ते स्वतःला ज्ञानी समजतात आणि ते मात्र मोठे अगदी आपण ज्ञानी असल्याचा शिष्टपणानं वागतात. असं आपलं म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाय. पहिल्या वेळेला जो जाणता, म्हणे जाणता, जो स्वतःला जाणता आहे असं म्हणतो, मला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली असं म्हणतोय, तो कसा आहे? तो मूर्ख पाय. अतर्कासी तर्की असा कोण आहे? अतर्क, काही लॉजिकसुद्धा नाही आहे त्याच्याजवळ, असा तो तर्क करतो आहे. आपण पाहणार आहोत त्याचा अर्थ. म्हणजे खरंच आहे की आपण असं थोडक्यात असं म्हणू की सगळ्या संतांनी स्वतःकडे असं कमीपण, ढाकलेपण, माऊलींचा शब्द आहे, ढाकलेपण घेतलेलं आहे, मूर्खपण घेतलेलं आहे. जाणती माणसं जी आहेत, संत मंडळी जी आहेत, ज्ञानी माणसं जी आहेत, ती स्वतःकडे असं नेणतेपण घेतात. आपल्यावरती जणू काही अज्ञानाचं पांघरूणच घालतात की आपण मोठे जाणते आहेत, दाखवतच नाहीत कोणाला. माऊली त्याचं वर्णन काय? येथ जाणीव करी तोची नेणे, अथिले पण मिरवी तेची उणे. काहीच नाही, दाखवतच नाही. असं आम्ही जाळलो ऐसे जो जाणे किंवा ऐसे जो म्हणे तो काहीच न. मी सगळं जाणतो असं म्हणणारा काहीच जाणत नाही आणि मला काहीच येत नाही असं म्हणणारा सगळं कळतं. ही विसंगती आहे. सुरुवातीला जे आपण म्हटलं की समाजामध्ये, मानवी जीवनात आपल्याला विसंगती दिसते या विषयामध्ये, की मला सगळं कळतं आहे, मला आत्मज्ञान झालं आहे असं म्हणणाऱ्याला काहीच कळत नाही. आणि संत मंडळी इतकं आपल्याकडे कमीपण घेतात, त्याला सगळं कळत असतं पण ते मात्र आपल्याकडे सामान्यपण घेतात. ते का कोण जाणता आणि कोण नेणता हे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. समर्थांनी पण सांगितलं आहे, अद्वैत चर्चा गुरुगम्य आहे. कळे म्हणे तो सहसा न लाय. ती जी काही अद्वैत चर्चा चालली आहे खरं ती गुरुगम्य आहे, पण कोणी एखादा सामान्य शिष्य जर करायला लागला तर ते लक्षात येतं. कळे म्हणे तो म्हणतो मला सगळं कळलं आहे, म्हणजे नाहीच कळलेलं. आणि चोरूनही जाय हृदयी अहंता, कळे म्हणे त्या न कळेची भ्रांता. आणि असं जो कोणी चोरून असं समजतो त्याला तर मुळीच भ्रांतीतच, गोंधळातच पडलेला आहे, त्याला काहीच कळलेलं नाही. असं समर्थाने स्पष्ट सांगितलेलं आहे. आत्मज्ञान झालेला माणूस मला आत्मज्ञान झालं आहे असं म्हणूच शकत नाही. आधीच्या शोकात आपण सगळीकडे कोंडाटलेला पाहिलेला आहे ना, तर तो स्वतःला वेगळं कसं ठरवणार? ही साधी गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की जनी मीपणे पाहता पाहावे ना आणि तया लक्षिता वेगळे राहावे ना असं म्हटलं तर याचा अर्थ कळेल आपल्याला की मीपणे पाहता पाहावे ना म्हणजे काय. आता परमात्मा जाणला असं जो म्हणतो त्याला आपण अज्ञानी म्हटलं, नेणता म्हणजे अज्ञानी म्हटलं. आणि आता तर्कातीत वस्तू म्हणजे तर्काने कोणालाच जाणता येत नाही, कारण ही गोष्ट काही तर्काने जाणायची नाहीच आहे. असं असेल तर, तसं असेल तर, असा तर्क करून नाही चालणार. बरं समजा मीपणानं पाहू जाता म्हटलं तरी पण पाहता येत नाही. मीपणे पाहता पाहणे, तर्काने जाणता येत नाही, मीपणानं पाहता येत नाही. जो खरंच त्याला पाहतो त्या पाहणाऱ्याला त्या परमात्म्याला वेगळं राहता येत नाही. सगळ्या सहज कळणाऱ्या म्हणजे एकेका ओळीत एक गोष्ट समर्थ सांगतायत. जाणता तो जनी मूर्ख, जो जाणलं असं म्हणतो तो अज्ञानी. जो ती तर्कातीत वस्तू आहे, तर्काने जाण्याची वस्तूच नाही, आत्मवस्तू आहे, त्यामुळे ती पण जाणता येत नाही. मीपणे पाहता पाहायला, मीपणानं पाहू जाता म्हणजे आपण मी पाहिलं असं म्हणू शकत नाही, कारण ती पाहण्याची गोष्ट वेगळी कशी असेल. आणि खरोखर जो पाहतो तो त्या परमात्म्यापासून वेगळा राहूच शकत नाही, असा खरा 156व्या श्लोकाचा विचार आहे. तर मी पाहतो आणि अहम शब्द वापरायचा आणि मीपणे म्हणजे अहंकाराने मी पाहतो असा जो अहंकार आहे, किंवा असं म्हणू की मला पाहायचं आहे असं जर एखादा म्हणलं की मला ही ब्रह्मवस्तू पाहिजे,
तर जोपर्यंत मी ही जाणीव आहे, मला पाहायचं आहे किंवा मला हे कळलं आहे, मला हे माहिती आहे, अशी मीपणाची जाणीव जोपर्यंत असते तोपर्यंत हा ब्रह्मसाक्षात्कार होतच नाही. म्हणजे त्या ब्रह्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये मी हा अडथळा असतो. मला हे कळलं आहे, मला हे बघायचं आहे, मी हे केलं आहे, असा जो मी आहे किंवा मीपणाची ही जी जाणीव आहे ती जाणीव अडथळाच आहे. ती जाणीव जर सुटते तेव्हा ते ब्रह्म काय ते कळतं. आधी मी त्यातला काढून टाकायला पाहिजे. त्यामुळे जेव्हा केव्हा हा अनुभव घेणारा मी वेगळा राहतच नाही, तेव्हा त्या अनुभवाचा आनंद त्याला मिळेल. जोपर्यंत मी हा अनुभव घेतो असं म्हणतोय तोपर्यंत त्याला हा अनुभव येणारच नाही, म्हणजे त्याला आत्मज्ञान होणारच नाही. याच्यासाठी आपल्याला एक छान उदाहरण अगदी पटेल असं देतात. आपण रोज जे काही अन्न घेतो आणि त्या अन्नाचा आपल्या शरीरामध्ये गेलेल्या अन्नाचं म्हणजे पचलेल्या अन्नाचं शरीराशी जे नातं असतं, म्हणजे त्याचं रक्तामध्ये रूपांतर होतं, तसं या जीवाचं आणि ब्रह्माचं नातं आहे. आपल्या आपण खाल्लेल्या अन्नाचं म्हणजे पचलेल्या अन्नाचं आणि आपलं जे काही नातं आहे तसं हे ब्रह्माचं आणि जीवाचं नातं आहे. म्हणजे काय, तर जे पचलेलं अन्न आहे ते आपल्याला शरीरसौष्ठव, त्या शरीरसौष्ठवाच्या रूपाने अनुभवास येतं. एखाद्याजवळ तब्येत चांगली आहे, अंगी लागलं असं आपण शब्द वापरतो की खाल्लेलं अंगी लागतं. तर खाल्लेलं अंगी लागणं म्हणजे काय, तर त्याच्यातून आपल्याला कळतं की पचलेल्या अन्नाचा परिणाम या देहावरती चांगला होतो आहे आणि ते आपल्याला अनुभवाला येतो. तसं आहे की हे ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे त्या माणसाच्या वागण्यातून आपल्याला कळतं. अत्यंत शांत, निर्मळ अंतःकरणाचा, सर्वांशी मैत्री असलेला, आनंदरूप असलेला असा जो संत असतो. म्हणून छान उदाहरण दिलं आहे की खाल्लं आणि अंगी लागलंच नाही तर काय उपयोग. तर पचलेलं अन्न अंगी लागणं हे दिसतं आपल्याला, त्याचा देह चांगला असतो, तब्येत चांगली राहते. तसं ब्रह्मज्ञान झालेल्या माणसाचा आपोआपच म्हणजे त्या संतांचं वागणं, त्यांचा आनंद कसा असतो, तर त्या आनंदाच्या रूपाने त्यांनी ब्रह्माचा अनुभव घेतला आहे हे आपल्याला कळतं. सांगणं तो तेही सांगत नाहीत आणि आपल्यालाही सांगता येणार नाही, पण त्यांच्या अशा आचरणातून आपल्याला त्यांचा अर्थ कळतो. आणखीन थोडासा हाच विषय जो हे केला की अन्न आपल्याला खावंसं वाटतं, म्हणजे आपल्याला इच्छा होते, भूक लागते. तेव्हा काय असतं, तेव्हा अन्न वेगळं असतं आणि आपण वेगळे असतो. सकाळी ना ब्रेकफास्ट म्हणजे ब्रेकफास्टची वस्तू आणि आपण वेगळे, लंच ताट वेगळं आणि आपण वेगळे. मग अन्न खाताना एक 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 स्टेप, मग भूक लागते म्हणजे इच्छा होते, मग आपण खातो. ते खाल्लेलं जे अन्न आहे त्या रसनेला आनंद मिळतो, स्वाभाविकच आहे. तरी देखील ते अन्न वेगळंच आहे, आपण वेगळे आणि अन्न वेगळं आहे. अगदी उदरामध्ये ते जातं आहे, पचण्याची क्रिया सुरू होत आहे, तरीही ते वेगळंच आहे. मग जेव्हा शरीर ते धष्टपुष्ट होईल, कसं होईल, म्हणजे ते अन्न शरीराशी जेव्हा एकरूप होईल तेव्हा ते शरीर धष्टपुष्ट आहे असं, त्या अन्नामुळे ते शरीर धष्टपुष्ट आहे असं आपल्याला कळेल. अगदी असंच आहे. तोपर्यंत ते वेगळं आहे तोपर्यंत आपल्याला त्याच्याबद्दल नाही सांगता येणार. त्या अन्नाचा परिणाम कधी दिसेल, ते एकरूप होईल शरीराशी तेव्हा दिसेल. त्या पचलेल्या अन्नाचं म्हणजे आपण रक्तात रूपांतर होईल, मग ते रक्त सगळ्या शरीरभर खेळेल आणि मग ते आपल्याला शरीराच्या संशामुळे चांगली व्यवस्थित वाढ होते आहे, सगळा शरीर देह चांगला आहे असं जर आपल्याला दिसेल तेव्हा त्या अन्नाचा परिणाम त्या देहावर झाला आहे, म्हणजे एकरूपच होईल ते पचलेलं अन्न, तेव्हा आपल्याला ते दिसेल. आता तरीसुद्धा हे जरी सगळं असलं तरीसुद्धा आधीच्या ज्या सगळ्या क्रिया आहेत, म्हणजे भूक लागणं, अन्न खाणं, आपली पचनशक्ती चांगली असणं, ते जे काय खायचं याची निवड करणं किंवा योग्य पद्धतीने ते चावणं, या सगळ्या गोष्टी आल्याच. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याला आपण प्रयत्न म्हणूया की याला आपण साधना म्हणूया. ही सगळी साधना केली की मग ते परमात्म्याशी एकरूप होणं आहे. ह्या सगळ्या प्रयत्नानंतर तो जो अन्नरस आहे त्या अन्नरसाशी अन्नरस एकरूप होतो आणि आपल्या शरीरावर त्याचा चांगला परिणाम दिसतो. तसं आपली जी काही साधना आहे त्या साधनेने त्या परमात्म्याशी एकरूप झालं
की मग तो झालेला बदल आपल्याला दिसेल, सांगावं लागणार नाही. परमार्थामध्ये ही जी साधना आहे त्या साधनानं मिळवायचं काय, तर ते त्या परमात्म्याशी अद्वैत मिळवणं. आता हे जे उदाहरण आहे, या उदाहरणावरून आपल्याला अगदी सहज कळण्यासारखं उदाहरण आहे म्हणून लक्षात येईल. आणखीन एक हे आहे उदाहरण म्हणून, खरं माहितीचा प्रसंग आहे की मला आत्मज्ञान झालं आहे असं सांगता येणार नाही. जसं जाणता नेणता आपण म्हटलं की आत्ता म्हटलं की हे अद्वैत साधलेलं असतं, ते जोपर्यंत वेगळं वेगळं आहे दोन, तोपर्यंत ते कळलं आहे असं होणार नाही. हे जेव्हा समरस होईल, एकरूप होईल, तेव्हाच कळेल. तर एकदा घटना अशी घडली की जनक राजाने आपल्या राज्यामधल्या सगळ्या ज्ञानी लोकांना, म्हणजे आपण आत्मज्ञानाचाच विचार करतो आहे, ऋषी मुनी आत्मज्ञानी सगळ्या लोकांना आवाहन केलं. आणि आवाहन करून त्यांनी सांगितलं की आपण आत्मज्ञानी आहोत असं प्रूव्ह करा. मला आत्मज्ञान झालं. आता आत्तापर्यंत आपण जो विषय पाहतो आहे त्याच्यात मला आत्मज्ञान झालं असं म्हणूच शकत नाही ना. पण आता जनकराजांनी हे सगळ्यांना बोलावलं आणि ते सांगितलं तुम्ही जर असं सिद्ध करून दाखवलं की याला आत्मज्ञान, मला आत्मज्ञान झालेलं आहे, तर सुवर्णमंडित अशा 1008 गायी, त्यावेळेला गोधन हे महत्त्वाचं होतं, 1008 गायी ह्या मी तुम्हाला बक्षीस म्हणून देणार. आता असं कोण म्हणणार मला आत्मज्ञान झालेलं आहे, असं कोण सांगणार? एवढे ज्ञानी ऋषीमुनी तिथे जमलेले होते. पण मला आत्मज्ञान झालं आहे असं म्हटलं की ते होणारच आहे, तो अज्ञानीच ठरणार. आपण पाहिलं आहे की तो नेणताच झाला, जाणता झालाच नाही. तर केन उपनिषदामध्ये एक मंत्र आहे, यस्या मतं तस्य मतं मतं यस्य न वेदसः अविज्ञातम विजानताम विज्ञानतम विजानताम. अर्थ सांगते म्हणजे काय, ज्याला ब्रह्म मनानं आकलन होत नाही, म्हणजे कल्पना पण करता येत नाही, पण कळतं, त्याला ब्रह्मज्ञानी म्हणावं. आकलन होत नाही, कल्पना करता येत नाही, त्याला ब्रह्म कळतं. आणि ज्याला मनानं आकलन करण्यासारखं आहे, ब्रह्म हे मनानं आकलन करण्यासारखं आहे असं वाटतं, त्याला ब्रह्म कळत नाही. या केन उपनिषदातल्या मंत्राचा अर्थ विचार घेतला तर ब्रह्म मनानं आकलन होणार नाही, अगदी कल्पनासुद्धा करता येणार नाही असं ज्याला वाटतं त्याला ब्रह्म कळलेलं आहे. आणि ज्याला असं वाटतं की ब्रह्म मनानं आकलन होईल आणि असं ज्याला वाटतं आहे त्याला ब्रह्म कळत नाही, असं केन उपनिषद सांगतं. अगदी तसंच आहे. आणि स्वाभाविकच कोणीच ऋषीमुनी मला ब्रह्मज्ञान प्राप्ती झालं आहे असं प्रूव्ह करायला पुढे आला नाही. सगळीकडे शांतता होती, कोणीच उठेना. आणि मग थोडा वेळ गेल्यावर याज्ञवल्क्य ऋषी उठले आणि आपल्या शिष्याला म्हणाले, राजांनी देऊ केलेल्या 1008 गायी आपल्या आश्रमाकडे घेऊन चला. सगळ्या ऋषीमुनींनी एकदम आश्चर्यचकित होऊन पाहिलं. आता राजांनी काय सांगितलं होतं की तुम्हाला आत्मज्ञान झालं आहे ते प्रूव्ह करा, सिद्ध करा. आणि आता सिद्ध करायचं आहे, यांनी काहीच नाही सिद्ध केलेलं. खरं म्हणजे उठले, आपल्या शिष्याला सांगितलं या गायी आहेत जनकराजांनी दिलेल्या, त्या आश्रमाकडे घेऊन चला. आता असं सांगितल्यावर तिची काही अन्य सगळ्या ऋषींमध्ये चुळबुळ झाली. त्यांनी जनकराजाकडे सगळ्यांनी आश्चर्याने पाहिलं. आणि आता सिद्ध करायचं आहे, तेव्हा मग याज्ञवल्क्य ऋषींच्या लक्षात आलं. तेव्हा ते असं म्हणाले की मी ज्ञानी आहे हे कसं सिद्ध करणार? तेव्हा असं कर राजा, मी अज्ञानी आहे हे तुम्ही सिद्ध करा. याज्ञवल्क्य ऋषींनी असं सांगितलं की मला आत्मज्ञान झालं हे मी नाही सांगू शकणार, पण मला आत्मज्ञान झालेलं नाही हे तुम्ही सिद्ध करून दाखवा. आणि मग ह्याच्यातून लक्षात आलं कसं असतं की जोपर्यंत अशी मीची जाणीव आहे तोपर्यंत हे अज्ञान आहे असं आपण आत्ता पाहिलं. जसं असतं ना की झाड उगवलं की ते जे की जी बी लावलेली असते ती बी नष्ट होते, तसं ज्ञान झालं की तो जो मी आहे तो निघून जातो. कोणी ऋषीमुनी उठले नाहीत म्हटल्यावर याज्ञवल्क्यांनी असं म्हटलं की राजा तू मी अज्ञानी हे सिद्ध कर. याच्यातून लक्षात की त्यांनी अहंकार हे केला नाही, मी पण कुठे दाखवला नाही, मला आत्मज्ञान झालं असं म्हटलं नाही, मी अज्ञानी आहे तू सिद्ध कर असं म्हटलं. आणि ह्याच्यावरून
ज्ञाता आणि ज्ञेय हे जे काही एकत्र झालेलं आहे, म्हणजे ब्रह्मज्ञान झालेला आणि ब्रह्म ही जी काही एकरूपता आहे. आता आपण मगाशी व्यावहारिक उदाहरणाने पाहिलं की तो जो अन्नरस आपण अन्नाच्या द्वारे घेतला आहे आणि तो जेव्हा शरीराशी एकरूप झाला आहे त्यावेळेला आपल्याला शरीरावरती जे काही दिसतं ब्रह्मतेज असं म्हणूया आपण त्याला, तसं ह्या आत्मज्ञानी माणसाचं होतं की त्याच्या ह्या अशा तेजातून त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली हे कळतं. आता हे सांगताना समर्थांनी एक त्यांची ओवी आहे, 6व्या दशकातल्या 10व्या समासातली ओवी आहे, त्याची आठवण फक्त करून देते. आपण ते पाहिलं आहे. वस्तू एक आपण एक. वस्तू याचा अर्थ आत्मवस्तू. आत्मवस्तू आणि आपण एकच. ऐसी असली वेगळी कर तरी अनुभवाचा विवेक. तसं म्हटलं तर हे विवेकानं समजून घ्यायची गोष्ट आहे. आपण म्हणतो देह आणि आत्मा हे वेगवेगळे आहेत, पण त्या आत्म्याला ओळखायचं कसं, शोधायचं कसं, एकमेव दाखवायचं कसं, तर ते शक्य नाही आहे. म्हणून हे अनुभवाचा विवेक बोलो येतो सुखे. अनुभवानी विवेकानी हे समजून घ्यायची गोष्ट आहे असं सांगितलं आहे. माऊलीने पण एक छान वर्णन केलं आहे. ते म्हणाले परतोनी पाठ मोरे ठाके. काय वर्णन करा, आपण मागं वळून बघतो ना, परतोनी पाठी मोरे ठाके आणि पाणी येते आपण देखे आणि मागं बघितलं तर आपणच. आगे देखो तेच, पिछे देखो तेच, इकडे देखो तेच, तिकडे देखो तेच म्हणतो ना, तसं सगळीकडे मागं वळून बघितलं तरी आपणच. देखत खेवो ओळखे म्हणे तत्वाते मी. सगळीकडे तोच दिसतो असं पाहावे आपण असं जर समर्थांनी व्याख्या केलेला की ज्ञान होणं म्हणजे काय, आपणच आपल्याला पाहायचं. तिथे ओळखीची सरीसे सुखाची या साम्राज्य बैसे. आणि एकदा का असा अनुभव आला, मागे वळून पाहिलं तरी परमात्मा, पुढे बघितलं परमात्मा, जिकडे तिकडे परमात्मा, असा एकदा का अनुभव आला तर सुखाची या साम्राज्य बैसे. ज्याला असा अनुभव येतो तो असं सुखाच्या साम्राज्यात असतो, आनंदच सगळीकडे असा अनुभव मिळतो. चित्तपणे समरसे विरोनी जाय. आणि मग सगळ्या गोष्टी बाजूच्या सगळ्या विरोन जातात, जिकडे तिकडे परमात्माच आपल्याला दिसतो. आता भौतिक ज्ञानामध्ये जो जाणणार आहे तो वेगळा असतो, परमार्थ क्षेत्रामध्ये जो जाणणार आहे तो त्याच्याशी एकरूप झालेला आहे. हा महत्त्वाचा भाग आहे. कुठल्याही भौतिक क्षेत्रामध्ये केलेल्या, आपण मगाशी विज्ञानाचा विषय घेतला की जे काही शोध लावले तो शोध लावणारा वैज्ञानिक आणि लावलेला शोध वेगळे आहेत. परमार्थामध्ये तसं नाही आहे. परमार्थ स्वरूपाचं ज्ञान झाल्यावर तो ज्ञानी जो आहे तो स्वतःच परमात्मा होऊन जातो. एकच एक आहे. आपण पाहिला आहे दासबोधामध्ये, देव पाहाया गेलो तो देवचे होऊन ठेलो असं समर्थ म्हणतात. पाहायला गेलो काय, मी देवच होऊन गेलो असा अनुभव आहे. राम आणि दास दोघे पौडले रामी, हेही बोलावया दुजा नोरेच कोणी. दुसरा कोणी नाहीच आहे, कारण एकच होऊन गेलं आहे सगळं. असे जे अनुभव तुकाराम महाराज आणि समर्थांचे आपल्याला दिसतात, त्याचा अर्थ तोच आहे की खरंच परमात्म्याचे. आता श्लोक वाचला की आपल्याला त्याचा अंदाजे 156वा श्लोक आपण आत्ता पाहिला. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे. व्याख्या कळली की जो स्वतः जाणता म्हणतो तो काही जाणता नसतो. अतर्कासी तर्की असा कोण आहे. तर्काने जाणण्याची गोष्टच नाही आहे. ज्यांनी मीपणे पाहता पाहत, जो पण मी म्हणतो, अहंकार जोपर्यंत असतो तोपर्यंत त्याला नाहीच कळत. तर या लक्षिता वेगळे राहावे ना. पण जर का त्याला ओळखलं तर त्याला वेगळं करताच येत नाही, असं एकरूप होऊन जातं. असं 4 ओळीमध्ये 4ही गोष्टी पटकन समर्थाने आपल्याला सांगून टाकल्या. 157व्या श्लोकात आपल्या लक्षात येईल, श्लोक वाचते मी आधी, की विद्वान पंडित असतात ना, ज्यांनी खूप अभ्यास केला असतो, खूप काय ग्रंथ अभ्यास केले असतात, वाचन केलं असतं, यांच्यासाठी समर्थ बहुशास्त्र धुंडाळीता वाड आहे. वाड बी मोठा आहे. जया निश्चय तो हीन आहे. मती भांडती शास्त्रबोधे विरोधे, गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. असं असतं ना की एखादी सोपी गोष्ट अवघड करतात ते म्हणे विद्वान असतात, आणि अवघड गोष्ट सोपी करून सांगतात ते संत असतात. त्याची आठवण होईल असा हा 157वा श्लोक आपल्याला दिसेल. सुनीलदादा चिंचोळकरांनी या श्लोकाबद्दल लिहिताना
सुरुवातीलाच स्वामी विवेकानंदांच्या महाविद्यालयीन वयामध्ये त्यांनी खूप अभ्यास केला होता, खूप अभ्यास केला होता. त्याची एक यादी दिली आहे. ते म्हणाले त्यांनी हर्बर्ट स्पेन्सरचा अज्ञेयवाद अभ्यासला होता, डेकार्डचा अहमवाद अभ्यासला होता, डेव्हिड ह्यूमचा नास्तिकवाद अभ्यासला होता, शंकराचार्यांचा मायावाद अभ्यासला होता. तरुण आहेत स्वामीजी, पण या सगळ्या तत्त्वज्ञानी मंडळींचं तत्त्वज्ञान सगळं त्यांनी अभ्यासलं होतं. अनेक ग्रंथ वाचले आणि त्यामुळे त्यांचा वैचारिक गोंधळ झाला. नेमकं कोणाचं बरोबर हे काही लक्षात येत नाही. कोणाचं चूक, कोणाचं बरोबर. आणि मग कधी वाटतं सगळ्यांचंच चूक आहे, कधी वाटतं सगळ्यांचंच बरोबर आहे. आता स्वामीजींचा अनुभव तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातला आहे, पण मला आठवण झाली की निवडणुकीचं असं वेळ आली की निरनिराळ्या पक्षाच्या मोठमोठ्या वक्त्यांची भाषणं, जाहीर भाषणं होतात. आणि पुलं असं म्हणायचे की जाहीर भाषणं ऐकली ना की भाषण ऐकताना त्याचं ते सगळं असं विद्वत्तापूर्ण आणि तयार केलेलं भाषण असतं, शाब्दिक कशी फेक केलेली असते आणि चांगले मी निवडून आलो तर काय काय करीन वगैरे सगळं सांगितलेलं असतं. तर असं सगळं ऐकलं की असं वाटतं हा माणूस हुशार आहे, याला मत दिलं पाहिजे, असं प्रत्येकाचंच भाषण ऐकताना असं वाटतं. त्यामुळे तो जो काही गोंधळ होतो ती नेमकं बरोबर कोण, नेमकं चूक कोण, खरंच काय करावं, तसं ह्या स्वामीजींचं झालं. एवढे सगळे वाद, एवढे सगळे तत्त्वज्ञानची पुस्तकं इतकी सगळी वाचली. तेव्हा स्वामीजींनी असं म्हटलं की ह्या अफाट वाचनाचा मला एक मोठा फायदा झाला. क्षणभर आपण जरा बावरून जातो ना या वाक्यावर. एवढी सगळी पुस्तकं वाचली, वैचारिक गोंधळ निर्माण झाला आहे खरं म्हणजे. पण ते असं म्हणतात की या अफाट वाचनाचा एक मला मोठा फायदा झाला, तो असा की एवढे वाचन करण्याची अजिबात आवश्यकता नसते. हे माझ्या लक्षात आलं. जर गोंधळकर महाराज म्हणतात ना, काही वाचू नका, फक्त नामनाम घ्या, काही आवश्यकता. रोजचा वर्तमानपत्राची पण गरज नाही, त्याने आणखीन आपल्याला ब्लड प्रेशर वाढतं अशा बातम्या ऐकून वाचून. त्यामुळे काही वाचू नका असं संत सांगतात. त्याच्या मागे खरंच रहस्य आहे. आपण सगळं काही ऐकत नाही संतांचं, आणि आपणच कसे शहाणे की आम्हाला अगदी रोजचा पेपर बघितल्याशिवाय नाहीच चैन पडत असं आम्ही म्हणतो. कोणत्या हेतूनं महाराज सांगत असतील वाचू नका हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, की ज्याच्यामुळे आपलं चित्त विचलित होत आहे, ज्याच्यामुळे आपल्या चित्ताला त्रास होत आहे, अशा प्रकारच्या वाचनाचा काय उपयोग. आणि म्हणून स्वामीजी असं म्हणाले की मला कळलं की खूप अभ्यास, खूप वाचन याची काहीही आवश्यकता नसते. अगदी खरं आहे. विवेकानंदांचं हा जो काही वैचारिक गोंधळ त्यांच्या आता त्यांनी त्यांच्या अभ्यासातून दूर, खरं तर मला कधी कधी असं वाटतं की विवेकानंदांचा वैचारिक गोंधळ दूर करण्याची किमया रामकृष्णांजवळ होती. रामकृष्ण त्यांनी गुरु केलं. त्या रामकृष्णांनी एकही ग्रंथ वाचला नव्हता. काहीतरी 4 इयत्ता पण शिकले नव्हते. दक्षिणेश्वरचा पागल पुजारी असं त्याला म्हटलं जायचं. एकूण काय तर सगळीकडे हा जो काही मतमतांचा गलबला आपण म्हणतो ना, तर आता पारमार्थिक क्षेत्राचा आपण अभ्यास करतो आहे किंवा संत साहित्यात संत ग्रंथांचा विचार करतो आहे, तर द्वैतवाद, अद्वैतवाद, द्वैताद्वैतवाद, काय इतक्या प्रकार, विशिष्टाद्वैतवाद किंवा बिंब प्रतिबिंब, अशा अनेक गोष्टी बघितल्या जातात. म्हणजे नाना वाद याच्यामध्ये सुद्धा असतात. आणि त्यांचे जे समर्थक असतात ते सगळे समर्थक आपलं कसं बरोबर आहे ते सांगण्याची त्यांची अहमहिका असते. आता ही जी काही गोष्ट आहे तर समर्थ मती भांडती शास्त्रबोधे विरोधे. मती भांडती, सगळे बुद्धिमान आहेत, आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांनी जो काही वाद म्हणजे जो काही संप्रदाय अवलंबिला आहे तोच कसा मोठा आहे असं ते पाहत असतात. आणि म्हणून शास्त्रबोधे विरोधे, मती भांडते, सगळेच जण असतात. त्यामुळे ते आपलं सगळं बरोबर आहे असं ते म्हणत असतात. आणि अशा ह्याच्यावर जर असेल तर होतं, कधी कधी असं होतं की मूळ शास्त्रकार जे आहेत, म्हणजे ज्यांनी हा विषय मांडलेला आहे, ज्यांनी हे प्रतिपादन केलं आहे, ते बऱ्यापैकी प्रामाणिक असतात, सहिष्णू असतात. पण त्यांचे जे शिष्य मंडळी आहेत किंवा त्यांचे जे टीकाकार आहेत त्यांच्यामध्ये मोठी अहममान्यता असते. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की सगळ्या संतांचं सांगणं एकच आहे, संतांनी वेगळं सांगितलेलं नाही आहे. परंतु तरी देखील आपल्यामध्ये असणारे जे निरनिराळ्या प्रकारचे भेद आहेत ते भेद, म्हणजे आम्ही ह्या संप्रदायाचे वेळी आम्ही असंच करणार, ह्या संप्रदायाचे आम्ही असंच करणार असं होतं. त्यामुळे एकमेकांच्यामध्ये मतभिन्नता राहते, असं एकमत होत नाही. दिसतं असं की जे विद्वान आहेत, पंडित आहेत,
त्यांचं वक्तव्य चांगलं असतं, त्यांचं जो शब्दज्ञान असतं, पण त्या अशा अशा माझंच खरं आहे किंवा माझाच संप्रदाय बरोबर आहे, माझंच तत्त्व बरोबर आहे, मी जो म्हणतो तोच विषय बरोबर आहे असं म्हणण्याची जी असते त्याच्यामधून मग ती एकवाक्यता कधीच होत नाही, असमाधान राहतं, भांडणच होतात. बहुत शास्त्री बहुत भेद. आता आपण जे सगळे वाद वाचले त्याच्यावर आपल्याला कळेल. आणि मग एकमेकांच्या मतमतांचे विरोध, एक तर भेद सगळ्यांमध्ये आणि विरोध. ऐसा करिता विवाद बहुध गेले. पुष्कळ सगळं असंच गेलं. तर एकवाक्यताने मान्यताने एकमेकांची. आणि मग असं बरं शेवटी असं आहे ना की प्रत्येकाला काहीतरी मर्यादा आहे. सगळ्या शास्त्रांचा अभ्यास काही एकच माणूस करू शकणार नाही आहे, असं ठरवलं तरी शक्य नाही आहे. आणि त्यामुळे मग नाना शास्त्रे धांडोळीता आयुष्य पुरे ना सर्वथा. आपण जर म्हटलं मीच सगळा अभ्यास करेन तर ते शक्य नाही. म्हणून मग विचार करावा लागतो. मग असं इतकी मतभिन्नता असते, एकमेकांबद्दल असे संशय असतात, माझंच बरोबर आहे असं वाटतं आणि ते सांगतात ते चुकीचंच आहे असं वाटतं. आणि मग असं जेव्हा घडतं तेव्हा मग खरं जे की म्हणजे यथार्थ ज्ञान ज्याला म्हणतं ते यथार्थ ज्ञान होतच नाही. सगळीकडे आपल्याला असं एकमेकांबद्दल मतभेद आणि एकमेकांबद्दल काहीतरी तर्कवितर्क काढलेले आहेत असं आपल्याला दिसतं. म्हणून मग आपण त्याच्यामधून काय करायचं तर हे जर खरं म्हणजे एकच आपण नेहमी म्हणतो बघा की साधू दिसती वेगळं आले परी ते स्वरूपी मिळाले. त्यामुळे हे जे वितंडवाद घालणारे विद्वान मंडळी आहेत ना यांच्या वादात न पडता संत काय संत आहेत हे जर आपण पाहिलं तर संत कदाचित शब्द वेगळे वापरले असतील पण त्यांचा सांगण्याचा मतितार्थ तोच असतो असं आपल्याला दिसेल. आणि असं जर केलं तर त्यांच्या त्या जाणत्या संतांच्या शब्दांवर विश्वास ठेवून आपलं आत्मकल्याण साधून घ्यायला हवं. या वादामध्ये पडण्याचं आपल्याला कारण नाही. खरंच आहे आता जसं आपण विवेकानंदांच्या ह्याच्यावर पाहिलं की वाचायचं म्हणजे की चिक्कार खचून वाचायला भांडार भरलेला आहे, नाही अशातला भाग नाही. अगदी एखाद्याने ठरवलं की रोज एक पुस्तक वाचायचं तरीसुद्धा त्याचं आयुष्य कमी पडेल एवढी आपल्याकडे पुस्तकं एवढा सगळा हे आहे. बरं समजा एवढं सगळं वाचलं तरी आपल्याला काही ते फार मोठं पदरात काही चांगलं पडेल असं नाही, कारण भेदाभेद आहेतच ना. त्यामुळे प्रत्येकाची मतं वेगळी. मग हे वाचलं की हे बरोबर वाटतं, दुसऱ्या मताचं वाटलं की ते बरोबर वाटतं असं होतं. त्या अनेक ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेले विषय यामध्ये अडकण्यात तसा काही अर्थ नाही आहे. मग आपल्याला काय करायला हवं की असे जे अगदी प्रामाणिकपणानं प्रतिपादन केलेले जे आहेत संत मंडळी त्यांचा आधार घ्यायचा आणि त्यांनी जे काही स्पष्टपणे सांगितलेलं आहे ते फक्त वाचायचं. होतं असं की नवीन जे साधक असतात त्या नवीन साधकांच्या मनामध्ये हे असं सगळं पाहिलं की गोंधळ होतं की नेमकं काय करायचं, इतक्या सगळ्या वादांमधून नेमकं करायचं काय. म्हणजे काय म्हणा इतिहास वगैरे किंवा काल्पनिक कथा किंवा ह्या सगळ्या आपण बाजूला ठेवू. आपण फक्त अध्यात्मशास्त्राचा पारमार्थिक शास्त्राबद्दलच विचार करतो आहे. त्यामुळे त्यातलं जे काही द्वैत शुद्धाद्वैत सांख्य मगाशी म्हटलं जो बिंब प्रतिबिंब असं सगळं जे आहे किंवा आता नव्याने आणखीन आलेल्या गोष्टी आहेत. कोणी विपश्यनेला जाणार म्हणतं, कोणी सुदर्शन क्रिया करायचं म्हणतं किंवा कोणी ओंकार ध्यानाला जायचं म्हणतं, कोणी कुंडलिनी ध्यान करायचं म्हणतं. किती नवनवीन गोष्टी निघाल्यात. तर अशा सगळ्या ज्या प्रजापिता ब्रह्माकुमारी आहे, सिद्ध समाधी आहे, यज्ञ याग आहे, अनंत गोष्टी आहेत. आता नवीन जो साधक आहे ते एवढे नाना साधन प्रकार पाहिले की मग प्रत्येकजण जो करतोय तेच त्याला बरोबर वाटतं. विपश्यनेला जाऊन येणार माणूस म्हणतो विपश्यनेला एकदा तरी जावंच माणसाने. प्रत्येकाचं बरोबरच आहे, काही चुकीचा आहे याच्यातला भाग नाही. प्रत्येकाला आपण करतोय ते श्रेष्ठ आहे असं वाटतंही आणि तसं सांगण्याची त्याची हमहमिका पण असते. आता हे सारं करून बघावं, वाचून बघावं आहे का त्याची काय आवश्यकता. प्रत्येक गोष्ट आपण करून बघितलीच पाहिजे का. आपल्या पण आयुष्याला काही मर्यादा आहे ना, आपल्या वेळेला काही मर्यादा आहे ना. तर हे सगळं वाचण्याची सगळं करून बघण्याची काही गरज नाही. आणि खरं तर समर्थांना या श्लोकातून असं सांगायचं आहे की ज्याला खरं ज्ञान झालेलं आहे, जो आत्मज्ञान झालेला आहे त्याची ना ह्या अशा प्रकारच्या मनाची गती खुंटते, तो आणखीन 10 ठिकाणी जातच नाही. खरं ज्ञान झालं आहे ते काही वाचनाने होत नाही, त्यांनी त्या केलेली जी साधनं आहेत, त्यांनी केलेले प्रयत्न आहेत त्याच्यातून त्याला हे सगळं झालेलं आहे. कारण साधनेने तर्क सगळे संपून जातात.
साधनेने शंका कुशंका सगळ्या संपून जातात. साधनेने त्याला थोडी प्रचिती येते, अनुभव येतो. आणि खरंच आहे, अनुभवाच्या स्तरावर सगळं सोपं वाटतं. आपण शब्दज्ञानामध्ये अडकलो ना, या पुस्तकी याच्यात अडकलो ना, हे वाचलं पाहिजे, ते वाचलं पाहिजे, ते केलं पाहिजे, तर मग आपला गोंधळ होतो. त्यामुळे अगदी गोष्ट खरी आहे की जर का आपल्याला जी काय आपण साधना करतो त्या साधनेद्वाराच आपल्या सगळ्या शंका बाजूला होतील, सगळे तर्क कुतर्क जातील. काही हा संप्रदाय, तो संप्रदाय, हे पण करून बघ, ते पण करून बघ, काही काही खचून भरलेल्या गोष्टी आहेत सगळ्या, पण त्या सगळ्या करायची काही आवश्यकता नाही आहे असं याच्यातून दिसेल. म्हणजे भांड शब्द वापरायचा आहे 57 श्लोकामध्ये, की मती भांडती शास्त्र बोधे विरोधी. एक खरं तर एखाद्या शास्त्राचा बोध होणं, पण तो विरोध करणारा असतो तो भांडतो, कारण आमचंच बरोबर आहे म्हणतो. या अर्थाने एवढं सगळं करण्याची काही आवश्यकताच नाही आहे असं समर्थ सांगतात. खरं आहे. काय कोणी कोणी म्हणतं जीवनमुक्ती म्हणतात, कोणी म्हणजे जीवनमुक्त वगैरे काही नाही आहे, येऊ दे पुढला जन्म, भगवंतांनी सांगितलं आहे की ह्याच्यापेक्षा चांगला मिळेल. कोणी भक्तीचे प्रकार म्हणतो, कोणाला ज्ञानोत्तर भक्ती म्हणायचं असतं, कोणी भक्तीनंतर ज्ञान म्हणतं, विविध प्रकार असतात. ज्ञानाने मोक्ष मिळतो असं पण म्हणतात. कोणी म्हणतो की मोक्षाचे म्हणजे मोक्ष मिळण्यासाठी हे नाही, नाम घेतलं आणि अखेरच्या क्षणी नाम घेतलं तर मोक्ष मिळलं. अशा सगळ्या गोष्टीच्या जंजाळात पडण्याची खरी काही अर्थ नाही. आता या सगळ्या ज्या काय विविध प्रकारच्या गोष्टी आहेत त्या सगळ्यातून आपल्याला आत्मज्ञान प्राप्ती होणाऱ्या संतांनी नेमकं काय विचारलं आहे याचा विचार करायचा आहे. संत काय करतात, ग्रंथ वाचावा किंवा वारंवार पाठांतर करावं असं काही सांगत नाहीत आपल्याला. एवढे ग्रंथ वाचा, एवढं पाठांतर करा, एवढं काही ते सांगत नाहीत. नामदेवानी तर आपल्याला काय सांग, नामा म्हणे काय करावं, ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवान. काही करू नये, एक ओवी, पण त्याचा अनुभव घ्यावा असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भारंभार ग्रंथ वाचावे, भारंभार काहीतरी गोष्टी कराव्या असं संत आपल्याला काही सांगत नाहीत. किंवा नुसतं पारायण करावं, किंवा रोज एवढं वाचून झालंच पाहिजे, किंवा एवढी प्रवचनं करावी. करायला काय पुष्कळ गोष्टी आहेत, पण असं कुठे सांगितलं नाही. तो जो थोडासा प्रचितीचा अनुभवाचा विचार आहे, आचरणाचा विषय, त्याच्या कसोटीवर उतरायला हवं, याच्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. त्यामुळे एवढं सगळं करून प्रचितीला उतरणारी मंडळी थोडीच असतात. ज्याला खरा अनुभव येतो, ज्याला खरी प्रचिती येतं, त्यालाच हे सगळं कळतं. नाही तर भारंभार सगळं बाजार भरलेला आहे सगळ्या प्रकारचा, त्यातलं आपण काय करायचं. तर त्याच्यासाठी आपल्याला नेमकं काय करायला हवं. जसं उदाहरण देतात की म्हणे वेगवेगळ्या राज्यातले प्रवासी असतात, 4 राज्यातले 4 प्रवासी आहेत आणि त्यांचीच फक्त राज्यभाषा त्याला येते. एका बसस्टॉपवर आहेत, त्या बसस्टँडमधल्या हॉटेलामध्ये गेलेत. आता चौघांच्या भाषा वेगळ्या आहेत. ते प्रत्येकजण आपापल्या भाषेमध्ये काहीतरी सांगतात. काश्मीरी माणूस आहे, तो म्हणतो मला तोमूल पाहिजे. पंजाबी माणूस म्हणतो मला चावल पाहिजे. तामिळी माणूस म्हणतो मला सोरू पाहिजे. महाराष्ट्रीय माणूस म्हणतो मला भात पाहिजे. आता हॉटेल होतं तिकडे कर्नाटकातलं, हे सगळेजण आपापल्या भाषेमध्ये बोलत आहेत. तो हॉटेलचा जो तिथला आम्हाला त्याला काय कळेच ना, की त्याला ह्यातलं काहीच माहिती नाही. मग जो कोणी जाणकार होता तिथे, त्या जाणकार सांगितले काही नाही, अन्नम. कारण त्या कर्नाटकामध्ये भाताला अन्नमच म्हणतात. अन्न म्हटल्यावर त्याला कळलं, बाकीचे सगळे शब्द नाही कळले तरी चालतात. मग त्याला हवी ती वस्तू त्याला देता आली. आता ह्याचं काय झालं, हे जे काही ज्ञान झालं, ते ज्ञान झाल्याबरोबर हे मतभेद संपले. कोणी काय मागितलं त्याच तो शब्दस्वार लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. ज्ञान झाल्यावर अगदी तसंच आहे. ज्ञान झाल्यावर या बाकी सगळ्या गोष्टीची, किती ग्रंथ वाचले, किती पारायण केले, किती काही त्याची आवश्यकता नाही. संतांनी या गोष्टी म्हणजे हे का सांगितलं त्यांनी, तर त्यांच्या बाकीचे जे सगळे भेद आहेत ना, ते सगळे भेद बाजूला का सांगते. आणि म्हणून सारखी आपल्याला ओवी आठवते समर्थांची, साधू दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले. काळ वेगळा असेल, जागा वेगळी असेल, पण तरी देखील स्वरूपाचं ज्ञान त्यांना झालं आहे, त्या स्वरूपाचा अनुभव त्यांनी घेतला आहे. त्यामुळे ते एकच आहे असं आपल्याला दिसेल. माऊलींनी पण आत्मज्ञाने चोखडी संतही माझी रूपडी. भगवंत म्हणतोय की संत म्हणजे माझीच रूप आहेत, कारण त्यांनी आत्मज्ञान चाखलेलं आहे.
आत्मज्ञान त्याला कळलेलं आहे की ते माझंच रूप आहे, भगवंतच आहेत ते, असं जे सांगतायत त्याचा अर्थ तोच आहे. आता या श्लोकामधून आणखीन एक गोष्ट आपल्याला घ्यायची आहे की आणखीन एक वास म्हणूया या श्लोकामधून आपल्याला येतो. 157व्या श्लोकामध्ये बहुशास्त्र धुंडाळीता वाड आहे, जया निश्चय एकही तो नसाय. खूप सगळे शास्त्र धुंडाळली, कोणाचंच कोणाशी एकमत होत नाही आहे, आणि म्हणून मती भांडती शास्त्रबोधे विरोधे, आणि गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. हे सगळं थांबेल केव्हा? जेव्हा ज्ञानाचा आत्मज्ञानाचा अनुभव येईल त्या थांबेल. पण या श्लोकातून आपल्या असं लक्षात येईल की हे सगळे जे भेदाभेद आहेत ना, ते काही वेळेला मुद्दाम घडवलेले पण असतात. म्हणजे जसा काही काळापूर्वी वारकरी आणि धारकरी किंवा शैव आणि वैष्णव असे जे भेद आपल्याला पुष्कळदा वाचनात आपल्या आलेलं आहे की शंकराचे उपासक वेगळे आणि विष्णूचे उपासक वेगळे, वारकरी वेगळे आणि समर्थ सांप्रदायिक वेगळे. तर हे सुद्धा काय आहे तर तसं संतांच्या मनात काहीच नाही आहे. कितीतरी वेळा समर्थांची आणि तुकारामांची भेट झालेली होती. पंढरपूरला जर आपण गेलो तर विठ्ठल मंदिरामध्ये समर्थ स्थापित मारुती आहे, अगदी आजही आहे, आणि त्या दगडी भिंतीवर शरण शरण हनुमंता तुझं आलो रामदूता असा समर्थांचा अभंग दिलेला आहे. म्हणजे विठ्ठल मंदिरामध्ये समर्थांच्या मारुतीचा अभंग किंवा समर्थ मारुतीची स्थापना त्यांनी केलेली आहे. तुकाराम महाराजांचा अभंग पण तिथे कोरलेला आहे. म्हणजे संतांच्या मनामध्ये सांप्रदायिक असे भेद कुठेच आपल्याला दिसत नाही. विठ्ठल मंदिराच्या परिसरात हनुमंताचं मंदिर किंवा समर्थांच्या तिथे पांडुरंगाचं, ते तर आपल्याला माहितीच आहे की येथे उभा का श्रीरामा मनमोहन मेघश्यामा असं त्यांनी विठ्ठलाकडे बघून म्हटलं. म्हणजे त्याला त्या विठ्ठलामध्ये पण रामाच दिसला. त्यामुळे तुकाराम महाराज आणि समर्थ वेगवेगळ्या संप्रदायाचे असले तरी त्यांच्यामध्ये भेद नाहीच आहे. ज्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे त्या संतांना हा भेदाभेद मानणंच नाही आहे. कितीतरी समर्थांनी विठ्ठलाचे गुण गाणारे अभंग रचले, विठ्ठलाची आरती पण केलेली आहे. तुकारामांनी रामाच्या याचे अभंग केलेले आहेत. त्यामुळे संतांच्या मनामध्ये हा भेदाभेद नसतोच. इतकं आहे की समर्थांनी ज्ञानेश्वरांची आरती केली, सगळ्याच संतांच्या आरत्या समर्थांनी केल्या. तुकाराम महाराजांचं स्तवन केलं आहे, धन्य तुकाराम धन्य तुझी वाणी ऐकता उन्मनी दीप लागे. समर्थ म्हणतात नवविधा भक्ती ऋणविनी जगी तारू कलियुगी दास म्हणे. दास म्हणे आलं की आपल्याला लगेच कळतं. तर अशी तुकारामांची महती समर्थांनी गायली, इतकं स्तवन केलं आहे. आणि यांनीसुद्धा म्हटलं आहे, तुकारामांनी पण सांगता कास्तविसी माते दुर्बला पतिता नमितो समर्था पाय तुझे. तुकारामांनी पण समर्थांचं हे केलं, तुम्हा संता लागी मागत असे एक तुका म्हणे सुख संता पायी. असं समर्थांचं पण तुका म्हणे आणि समर्था पाय तुझे असं म्हटलं. दोघांनी एकमेकांबद्दल जाणून होते, ते संत एकमेकांना कसे जाणून होते. तर त्यांच्यात भेद नाहीच आहे. त्यांच्या शिष्यमंडळीमध्ये त्यांनी सांप्रदायिक भेदाभेद केला आणि गडबड झाली सर्वच बाबतीत. तुकाराम समर्थ तर राहू दे, सगळ्या 18 पगड जातींमध्ये संत मंडळींनी त्यांचं एकमेकांशी अतिशय रामी रंगले ते मन असो नीच याती तयाच्या चरणाची वंदिन मी माती असं समर्थ म्हणतात. की तो कुठल्या जातीत जन्माला आला ते महत्त्वाचं नाहीच आहे, त्याच्या चरणाची पायधूळ मी माझ्या मस्तकी लावीन असं समर्थ सांगतात. किंवा अनाथांचा नाथ रे त्याला कैसी जात रे. किती छान प्रश्न विचारला की तो मुळी भगवंताचा नाथ आहे, भगवंताचा सेवक आहे, त्याला कुठली जात रे. चोखा मेळा संगे जेवी दही दूध भात रे. असं चोखा मेळ्याच्या ताटामध्ये एका ताटात जेवणारे, कारण ते सगळे एकच आहेत, सगळीकडे परमात्मा भरून राहिलेला आहे हे त्यांना कळलेलं आहे. आता अशा गोष्टी जेव्हा आपल्याला वाचायला मिळतात की किती संत एकमेकांशी एकरूप झालेले आहेत, मग आपल्याला लक्षात येतं की हे जाणते पण म्हणजे नेमकं काय, आत्मज्ञान जाणतात म्हणजे काय. समर्थ खरं म्हणजे तर ज्ञानेश्वर माऊलींना श्रीकृष्णाचा अवतार समजायचे इतकं आहे. आणि म्हणून मग आपल्यावर त्यांची कृपा व्हावी आणि म्हणून ते प्रार्थना करतात. संत कुठेच आपल्याला त्यांचे भेद नाही, एकमेकांचा द्वेष नाही असं आपल्याला दिसेल. हा सगळा भेदाभेद आहे, हा सांप्रदायिक भेदाभेदानंतरच्या शिष्य समुदायांमधून आलेला आहे. म्हणून आपल्याला हे पुन्हा पुन्हा समर्थांना ती जाण बरोबर होते. इतका देशपर्यटनामुळे त्यांनी सगळ्या गोष्टी पाहिल्या त्या की त्यांच्या लक्षात आहे की लोकांनी
साधू संत सज्जनांना ओळखलं पाहिजे की त्यांचे आपापसामध्ये त्यांचं हे कसं आहे. जराही मतभिन्नता त्यांची नाही आहे. खरं तर असं आहे की ज्यांना द्वैत वाटतं ते खरे परमार्थी नाहीतच. आपण बाबा बेलसे यांनी केलेली परमार्थाची व्याख्या सुरुवातीला पाहिली की या सगळं जे दिसतं आहे जग त्याच्यात न दिसणारं ब्रह्म शोधायचं त्याला परमार्थ म्हणतात. आणि म्हणून मग हे द्वैत दिसताच का मला सगळीकडे परमेश्वरच दिसला पाहिजे असं जर आहे. समर्थांनी दासबोधामध्ये जे नरदेहाचं स्तवन केलं आहे त्याच्यातून लगेच आपल्या लक्षात येतं. ते काय म्हणतात की नरदेह जो माणूस जो आहे तो माणूस जे चमत्कार करतो त्याचा उल्लेख समर्थांनी केला आहे. एक भयानकावरी बैसती. आपल्याला लगेच लक्षात येतं भयानकावरी बैसती कोणाबद्दल बोलत आहे? चांगदेवाबद्दल. बागावर बसून आला. एक अचेतने चालविते. भिंत अचेतन ती चालवली कोणी? माऊलींबद्दल बोलत आहेत. म्हणजे समर्थांनी चांगदेवाचा माऊलींचा उल्लेख केलेला आपल्याला कळतो. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा आपण पाहिल्या तर संतांच्यामध्ये ही जी एकरूपता आहे ती लक्षात घेतली की आत्मज्ञान म्हणजे काय आहे ते आपल्या लक्षात येईल. खरंच आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर अगदी सेना न्हावी, नामदेव शिंपी, हा रोहिदास सांभार, नरहरी सोनार सगळे आहेत. हा चोखा मेळा तर हरिजन, आणि इकडे तुकाराम तर व्यापारी, आणि ज्ञानेश्वर एकनाथ हे तर सगळे ब्राह्मण. पण कुणी का असे ना या सगळ्यांचं जे ईश्वराशी नातं आहे ते सगळं समान आहे. सगळीकडे परमात्मा आहे त्यांना कळलेलं आहे. हा ब्राह्मण आहे तर किंवा हा आता वारकरी किंवा समर्थ हे जे काही किंवा शैव वैष्णव हे सगळे वाद आहेत ना त्या वादाला मुद्दाम खत पाणी घालण्याचं काम जे आहे ते सगळं ब्रिटिशांनी केलं आहे. ब्रिटिशांनी आपल्याला तोडलं आहे, फोडलं आहे, जेणेकरून त्यांना इथे राज्य करणं सुकर व्हावं याच्यासाठी ही जी काही फोडा आणि तोडा ही सगळी गोष्ट होती ब्रिटिशांनी इथे आणली आहे. आणि त्याचा आजपर्यंत आपण त्रास सहन होत आहे, करायला लागतो आहे. जातीव्यवस्था ही गोष्ट जी आहे म्हणजे समाजाचं जे विभाजन करण्याचा उद्योग केला हा ब्रिटिशांनी आपल्याकडे केलेला आहे. संतांनी आपल्याकडे सगळ्यांशी समरसता, सगळ्यांना एकत्र करण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे. खरोखर रामदास स्वामींनी मराठा ती तुका मेळ बाबा म्हणजे मराठा समाजाबद्दल त्यांचा अभिमान असा शब्दाशब्दातून व्यक्त झाला आहे की इतकंच काय कितीतरी ठिकाणी त्यांनी ब्राह्मणांना अगदी चांगले धरून म्हणतात तसे झोडपून काढलेले आहे. समर्थ म्हणतात भेटो कोणी एक नर धेड महार चांभार. कुणी असू दे माणूस आहे ना आणि महार चांभार असला तरीसुद्धा त्याचे जाणावे अंतर, त्याचं मन जाणावं त्याला नाव भजन, त्याचा भाव लक्षात घ्यावा, त्याला जाणून घ्यावं असं समर्थ स्पष्टपणे म्हणतात. आणि ही खरी त्यांची भक्तीची व्याख्या आहे. भक्ती म्हणजे काय? त्यांचं मन जाणावं. कोणी का असेल ना जन्माली कुठल्या घरात तो आलेला आहे हे महत्त्वाचं नाही आहे असं समर्थ स्पष्ट सांगतात. आणि ब्राह्मणांबद्दल तर म्हणतात ब्राह्मण बुद्धीपासून शेवले, आचारापासून भ्रष्टले, गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्यांचे. अजिबात त्यांना पसंत नाही की ब्राह्मण म्हणून घ्यायचं आणि आपण मोठ्या श्रेष्ठ समाजामध्ये असं दाखवायचं आणि आचरण करायचं नाही, आचाराने भ्रष्ट असं जर असेल किंवा गुरुत्व तुम्ही श्रेष्ठ आहात ना मग असं श्रेष्ठत्व का बरं तुमचं गेलं असं जर झालं तर ते त्यांना बिलकुल मान्य नव्हतं. ब्राह्मणाच्या सोहळ्याबद्दल सुद्धा समर्थांनी अगदी चांगलीच टिंगल केलेली आहे. सोहळे कोणते रे? ब्राह्मणा ओवळे कोणते रे? म्हणजे ब्राह्मणाचं ब्रह्म ते सोहळं आणि बाकीच्यांचं काय ओळं? ब्रह्म एकच आहे. त्यामुळे समर्थांनी ब्राह्मणांना काही असं जन्माने आलेला ब्रह्मवस्तू जाणणारा तो ब्राह्मण, शुद्धाचं ब्रह्म ते ओळं. असं आगळं वेगळं कसं असेल? तुझं सोहळं वेगळं आणि त्याचं सगळं ओळं का असं असणार नाही. त्याचे मती भांडती शास्त्रबोधे विरोधे असं म्हटलं आहे. आणि गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्या बुद्धीनं ही जी आत्मवस्तू आहे, ही जी सद्वस्तू आहे किंवा हे जे आत्मज्ञान आहे याच्या संबंधीचं जे काही काय खंडन मंडन हे असलं करत बसण्यापेक्षा ती जी बुद्धी आहे भांडणारी बुद्धी बाजूला ठेवायची. खरा जो जिज्ञासू आहे, खरा जो जाणकार आहे, खरं ज्याला तो अनुभव घ्यायचा आहे तो ह्या असल्या खंडन मंडळात याच्या तर्ककुतर्कात पडतच नाही. त्या सद्वस्तूचं आत्मज्ञानाचं तो मनन करतो, निधिध्यासन करतो आणि त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उदय होतो, त्याला खरोखर प्रचिती येते. असा प्रश्न गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. हे सगळी गती थांबते हे असल्या तर्ककुतर्कांकडे आणि या भांडणाकडे या वादांकडे तो जातच नाही.
ज्ञानबोधे प्रबोधे, खऱ्या अर्थाने त्याला ते ज्ञान प्राप्त होतं. आणि एकदा तो ज्ञानाचा उदय झाला की मग वेळ लागत नाही, त्याचा अनुभव त्याला येतो. असे तिन्ही श्लोकांमध्ये समर्थांनी आपल्याला कशी कशी प्रगती करायची ती आपल्याला सांगितली. तिन्ही श्लोकांचा विचार करता एका दुसऱ्यावरती पुढे पुढे जाणारे श्लोक आहेत. पहिल्या 155 श्लोकात आपण पाहिलं की जे दिसत नाही आहे त्याला शोधायचं आहे. जी आत्मवस्तू ब्रह्मवस्तू आपण पाहतो आहे ती दिसत नाही आहे, पण तरी तिला आपण शोधायचं आहे. आणि हातात तर आहे पण धरता येत नाही आहे, आणि ती सगळीकडे कशी कोंडून भरलेली आहे. परमात्मा सगळीकडेच असं आहे ते सांगितलं. आणि मला माहिती आहे, मला माहिती आहे असं म्हणणाऱ्याला काहीच माहिती नसतं. ज्याला हे माहिती असतं तो मला माहिती आहे असं म्हणत नाही, असा पण फरक आपल्याला काही सांगितला. आणि मग अहंकार बाजूला झाल्याशिवाय, मीपणा बाजूला झाल्याशिवाय या आत्मवस्तूचा बोध होणार नाही. आणि म्हणून याच्यासाठी खूप सारखी शास्त्र धुंडाळायचे, खूप ग्रंथ वाचण्याचे, खूप वादविवाद घालण्याचे, खूप ठिकाणी जाण्याची, खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची साधना करण्याची काहीच जरुरी नाही. तर काय करावं, त्या भांडणात न पडता काय करावं, एकाच ठिकाणी एकाच प्रकारचा सगळीकडे संत सांगतात त्या पद्धतीने शांतपणानं ज्ञानाचा बोध करून घ्यावा. त्याचा थोडासा अनुभव आपल्याला येईल आणि खरोखर आपण त्याचा बोध घेऊ, असं या 3 श्लोकांच्या अभ्यासाने आपल्याला समर्थांनी लक्षात आणून दिलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद.